शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कमी कालावधीमधील पिके ही शेतकऱ्यांना नेहमी नफा देऊन जातात. कमी कालावधी असल्याकारणाने त्यांना मागणीसुद्धा तेवढीच असते आणि त्या प्रमाणामध्ये पुरवठा देखील त्या प्रमाणात झाला पाहिजे. जर पुरवठा कमी असेल तर या मालाला चांगला भाव मिळतो. तसेच आता ऑक्टोबरमध्ये ज्या प्रमाणामध्ये हीट वाढते, तसेच पावसाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने होतो आहे, म्हणजे जास्त पावसामुळे ही पिकंसुद्धा टिकत नाही आहेत. परिस्थिती अशी होते की बाजार ह्या पिकांना जास्त मिळत आहेत. तर कोणती आहेत ही पिके आणि काय नियोजन ह्या पिकांचं आपल्याला करावं लागतं याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पालवी ॲग्रिको चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा. तर मित्रांनो, ही कोणती पिके आहेत? तर ही पिकं आहे, एक म्हणजे कोथिंबीर आणि दुसरं म्हणजे मेथी. दोन्ही पिकाचा कालावधी साधारण 25 दिवस ते 45 दिवस या दरम्यान आहे. कमी कालावधीची पिकं असल्याने यांना बाजारामध्ये बाजारभाव देखील चांगला भेटतो. तसेच पुरवठासुद्धा मागणीसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे भाव चांगला राहतो. तसेच वेळोवेळी बदलते वातावरण किंवा हीट किंवा जास्त पाऊस हे पिकाला मानवत नाही. परिणामी उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे ह्या पिकांना जवळजवळ बराच वेळा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दर हा पाहायला मिळतो. तर कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचे जाणून घेऊयात. तर तुम्ही मागे जो प्लॉट पाहताय तर हा पेरणी केलेला प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये अर्धा एकर कोथिंबीर आणि अर्धा एकर मेथी अशा पद्धतीनं 1 एकरमध्ये पूर्ण क्षेत्राची लागवड झालेली आहे. या प्लॉटची पूर्ण पेरणी पद्धतीने लागवड केलेली आहे, म्हणजे थोडक्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. साधारण प्रति एकरमध्ये 30 ते 40 किलोपर्यंत बियाणं आपल्याला त्याच्यामध्ये लागतं. दोन्ही पिकांना नत्र स्फुरद पालाश किंवा ज्याला आपण NPK किंवा दाणेदार खत असं म्हणतो, तर सर्वसाधारण 24-24 प्रति एकर 2 बॅग या पद्धतीने खतांचा वापर केला गेलेला आहे. तसेच स्प्रेमधून वेळोवेळी मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट बुरशीनाशक यांचा देखील वापर केला जातो. तसेच ज्यावेळी आपण लागवड किंवा पेरणी करतो तर त्यावेळेस आपल्याला साधारण 48 तासाच्या दरम्यान क्षेत्र पूर्णपणे भिजवून त्याच्यामध्ये आपल्याला गोल हे बीजनाशक वापरावं लागतं. गोल बीजनाशक तुम्ही जर वापरत असाल तर सर्वसाधारण प्रतिपंप 15 ते 20 मिलीपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो, जो आपल्याला कोथिंबीर या पिकामध्ये पाणी दिल्यानंतर साधारण 48 तासामध्ये वापर करायचा आहे. तसेच मेथी या पिकासाठी आपल्याला पेरणी केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला बीजनाशकाचा वापर करायचा आहे. या पद्धतीमुळे काय होणार आहे, तर आपलं जे काही तण उगवणार आहे तर त्याचं बीज जे आहे हे पूर्णपणे नियंत्रित केलं जातं, म्हणजेच कोणतंही तण उगवत नाही. त्यामुळे आपलं पीक जे आहे हे कमी कालावधीमध्ये लवकर तयार होतं आणि त्यामध्ये तण मुक्त हा प्लॉट आपला असतो. तसेच कमी कालावधी असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पिकाचा फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही देखील कोथिंबीर किंवा मेथी ह्या पिकांची लागवड करू पाहताय का? जर करणार असाल तर संपूर्ण माहिती आपल्या पालवी ॲग्रिको या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच अशाच माहितीसाठी आजच आपल्या पालवी ॲग्रिको या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.